तर पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आम्ही आज चाललो आहोत, सुट्टी असल्यामुळे आम्ही मल्लिकार्जुन मंदिरामध्ये चाललो आहोत। एक प्राचीन काळात एक मंदिर आहे, हे मंदिर श्रींबे गावात वसलेले आहे। तिथे तुम्हाला गेलो की नक्कीच व्हिडिओ करून दाखवीन। हे आमची सांड आहे, सांड्यावरती आम्ही पोहोचलो आहोत। तसंच या रस्त्याने आम्ही चाललो आहोत तिकडे। शेतीची कामं चालू झालेली आहेत। निसर्गरम्य असं वातावरण, सगळीकडे हिरवळ दाटली आहे। हाय गाईज, आम्ही चाललोय श्रींबे मध्ये, तुम्ही पण या, आवर्जून या। आणि पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण असते तिथं, तुम्ही पण नक्की या। आणि जाता जाता तुम्हाला मंदिर दिसतील, ते सगळं दाखवून जाईल। बघा हा इथून दुसरा रस्ता चालू झाला। हे बघा सुंदर असं वातावरण, सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसते। असं फक्त दृश्य आपल्याला कोकणातच पाहायला मिळू शकते। सो गाईज, आम्ही आता पालवण गावामधून निवळी गावामध्ये प्रवेश केलेला आहे। आता थोड्याच अंतरावर आपल्याला एक हनुमानाचं मंदिर लागेल। हे देखील एक जुन्या काळातील मंदिर आहे। त्याची वास्तू बघा, हे बघा मंदिर आलेलं आहे। हे देखील एक ओढ्याच्या काठेला वसलेलं एक मंदिर आहे। आणि हा समोर दिसलेला हिरवळ झाडीचा निर्मळ असा आपला निवळी गाव। थोड्याच अंतरावर आता आमचं हायस्कूल देखील लागेल, हे तुम्हाला दाखवतो। हे सुख फक्त आपल्याला कोकणात पाहायला मिळू शकते। बघा, हे इकडे आमचं हायस्कूल आहे। हा शारदादेवी मंदिराकडे गेलेला रोड। झाला तर नक्की या, असे व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवतच आहे। सो आम्ही आता निवळ्या गावामध्ये आलेलो आहोत। ते आमचे मित्र त्यांची वाट पाहत होतो। सो काही थंडगारची हवा सुटलेली आहे, वातावरण देखील बघा, वातावरण दिसतं। पावसाचा देखील आजकाल असं वाटते आम्हाला आले। असा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा कोकणात येऊन बघा। एकदा आलात तर परत जायचं मनच करणार नाही। नजारा बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असा नजारा। कुठेच असं झाड नाही, असं होत नाही आहे। आपल्या शहरा ठिकाणी असं पाहायला मिळणार नाही, पण इकडे बघा कोकणात बघा सुंदर असं वातावरण। आणि या वातावरणात अजून एक देखील मंदिर तुम्हाला दाखवतो मी। आता ते आपल्याला पाहायला मिळेल। कोकणातली लोक बघा आपल्या लाल परीची वाट बघत आहेत। घनदाट असं जंगल, आणि पावसाचं देखील आगमन झालेलं आहे। छोटा छोटा म्हणजे असं बारीक बारीक पाऊस पडतोय। आणि या पावसाच्या रिमझिम पावसात आम्हाला सुद्धा ट्रॅव्हलिंग करायला खूप मजा येते। मला वाटते शिक्षक काही चालू होते। काहीच आम्ही आबिडगावमध्ये प्रवेश केला आहे। या आबिडगाव गावामध्ये एक चंडिका देवीचं मंदिर आहे, ते असेच निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे। ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे मंदिर अतिशय निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मंदिर, अतिशय सुंदर बांधणी। गाव, या गावामध्ये अनेक नमन कलाकार आहेत, जसे की संजय उर्फ भावा मागणे, तसेच खातेवाडीचे नमन। खूप असे या गावामध्ये जवळजवळ 7 ते 8 नमनांचे प्रयोग आहेत।
शकता. आम्हाला पाऊस भेटला नाही पण इकडे पाऊस पडला. मराठशाळा असं दृश्य तुम्ही जर कुठे शहरात पाहिलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा लाईव्ह शूटिंग करते. हा मग पुढे पोहायला काय पोहायला चाललेलं आहे. हे बघा आमचे मित्र भेटलेले आहेत. वाटतं पावसाने गारठवलेलं दिसतंय. मित्रांनो पाऊस बघा, मला वाटतंय हा पाऊस आम्हाला असं झोडून काढणार आहे. दोघं बघा मला वाटतं खूप आतुरता लागली. ते आमच्या पुढेच पाळतायत नुसते. वातावरण देखील बघा अतिशय सुंदर असं वातावरण. खूप मजा येणार आहे आज. हे कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? हवा कशी लागते? हवा शेती बघा इकडची. असं येता येता आम्ही आता वाळमध्ये प्रवेश केलाय. हे बघा एकदम असं सुसाट चालली. त्याच्या आत्याचं घर आहे पुढे. तिथे गेले तर नक्की दाखवेन तुम्हाला. हे बघा या साईडला आपले छकड्याचं मैदान झालेलं. आता नांगरणी स्पर्धा देखील चालू होती आणि अशाच नांगरणी स्पर्धा आपल्याला 30 तारखेला पाहायला मिळणारच आहे. नक्की या तुम्ही. वातावरण देखील बघा. खूप थंड हवा लागते. माणूस जरी मुंबईला गेला तरी गावची आठवणी विसरत नाही. जे मुंबईला जातात ते नक्की पावसाळ्यामध्ये गावी येतातच, कारण त्यांना लावणीचा मनमुराद असा आनंद लुटायचा असतो. ड्रायव्हर देखील बघा अतिशय खूप झालेला दिसतोय, कारण त्याला आधी यायचंच होतं. वाटते ती एका नवन मंडळाची म्हणजे निकेतन नाट्य नमन मंडळ गोरवाडी एक गाजलेला नमन आहे. आणि त्यांचं गायक आहे विक्रांत कातकर. अतिशय सुमधुर आवाजाचा असा गायक तो याच गावामध्ये आहे. असे अनेक कलाकार आहेत, त्यांची नावं मला माहीत नाही, पण असे खूप कलाकार आहेत या गावामध्ये. तसेच भारडवाडी हे देखील एक उत्कृष्ट गाजलेलं नमन आहे. तसं नाटकं देखील गाजलेलं आहे तिकडं. देलेवाडीचं एक सुंदर असं नाटक ज्यांचा दरवर्षी नवनवीन प्रयोग म्हणून मध्ये सादर करतात. पाऊस असल्यामुळे प्लॅन ठरला आहे आता जरा त्या आजूच्या आत्याच्या घरी जाण्याचा. तो आम्ही घरी चाललो आहोत. पाऊस देखील बघा, मी तुम्हाला बोललेलो की आम्हाला पाऊस जोडून काढणार आहे आणि हा खूप पाऊस पडतोय. ते देखील बघा सुसाट चालली. कॅमेरा ऑफ करतोय. काही तुम्हाला आधीच बोललेलो की पाऊस खूप लागणार आहे आणि हे देखील बघा खूप पाऊस पडतोय. अजून 5 मिनटं देखील झाली नाहीत. आम्ही आता वाळगावामध्ये आहोत. बघा इथे एक दुकान आहे आणि सर्वजण इथं थांबले. खूप टेन्शनमध्ये आहेत कारण खूप पाऊस लागतोय. आले तुम्हाला गाव आवडतं की मुंबई आवडतं? गावामध्ये आवडतं. मुंबईपेक्षा गाव भारी आहे ना आपला. हे बघा आजी बघा मुंबईला जात नाही पण गावामध्ये राहतात. आणि हे बघा तिखटाची चक्की आहे, पारंपरिकरित्या तिखट जेवलं जातं. आवाज बघा. तो काहीच आपल्याला इथं पाऊस असतो तर आपल्याला कसं वाटतं? पावसाचा आनंद लुटला काय? तर या सर्व मित्रांनी माझ्या पावसाचा आनंद लुटलेला आहे. हा बघा आता कॉलेजवरूनच आला आहे. तो म्हणतो जायचंच आहे मला. हा बघा मोठा गॉगल बिगल लावून आला आहे. शायनिंग खूप मारतोय. आजीने आजोबा चालले.
शेतातून कामं करून आलेली दिसत आहे. हे बघा वातावरण नाही का माहित मित्रांनो. हा बघा मित्रांनो पाऊस बघा किती खूप पाऊस पडलाय. मला वाटतं काल पाऊस नव्हता तर त्याचं आजच पाऊस पडतोय. खूप पाऊस पडतोय. लागलाय तर 10 मिनिटच लागलाय. पाणी बघा वातावरण वेगळं असं हिरवगार असं झालंय. खूप थंड लागतंय. आजी तापली आहे. पावसातनं पोरं झालेत म्हणून आजी तापल्यावर काठी जोडी. बघा लाट्या उडवत आहे जरा. त्या आजीला सांग चला तर. त्या आजी म्हणतात काठी जोडी. पाऊस थांबत नाही तर आम्ही आता चाललो आहोत. तरी आम्ही चाललो आहोत कारण आम्हाला त्या मंदिरामध्ये जायचंच आहे. आजी चला आजी चला. वातावरण बघा. मोबाईल भिजतोय जरा. कॅमेरा आज घेतो परत. मी तुम्हाला पुढची व्हिडिओ पण नंतर दाखवतो. पाणी बघा मित्रांनो खूप पाऊस पडलाय. सो गाईज आम्ही शिरंबे गावामध्ये प्रवेश केला आहे आणि प्रवेश करता करता आम्हाला एक आंब्याचं झाड भेटलं आहे. तर आम्ही आता आंबे पाडतोय. हे बघा हे आंबे बघा. मला वाटतं ह्यांनी खाल्लेलाच नाही दिसत आहे. कुठे चाललो रे. बघा आंबे देखील बघा. हे पाड ना मला सुद्धा पाहिजे. मित्रांनो आंबा बघा कसा जातोय. खूप मेहनत करून आंबा पाडलेला आहे. हा बघा आणि माझ्या हातातला ओढून घेतलाय आणि ह्याला अजून आंबे खायचे असं वाटतंय मला. काय पाऊस पडलाय. 2 मिनिटं थांबलेलं असतं पाऊस भेटला नसता आपल्याला. मित्रांनो हा बघा मला वाटतं महिन्याभरात एकदाच खाऊन घेतोय. पालवणचा हावरा आंबालवर. आणि हा बघा हा दुसरा. ही पालवणची राधा. आणि हा बघा हा सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेला आंबा बघा कसा खातोय. अरे देठ तरी तोड. हा बघा हा BSc IT चा स्टार. IT काय BSc झेपत नाही. मग कधी जाणार आहे. सो गाईज तर आमचे आंबे खाऊन झालेत आणि आता आम्ही पुन्हा एकदा शिरंबे गावामध्ये चाललोय. ज्या मंदिरामध्ये आम्ही जाणार होतो त्या मंदिरामध्ये चाललोय. हे बघा चल रे. मित्रांनो जे मंदिर पाहणार होतो त्या मंदिरामध्ये आपण काहीच मिनिटात प्रवेश करणार आहोत. त्या मंदिरा अलीकडचं पलीकडचं खूप सुंदर असं वातावरण. रस्ता असा कुठेच मोकळा दिसत नाही. जिथं झाड नाही असं बघा सगळीकडून अशी झाडे दिसत आहेत. त्यापुढे तुम्हाला वीरचा देखील धबधबा दाखवेन पण आता टाइम नसल्यामुळे तिकडे जाता येणार नाही आहे. आम्ही ह्या मंदिरामध्येच आम्ही ब्लॉगचा शेवट करणार आहोत. हे मंदिर आपल्याला प्राचीन काळात बांधलेलं आणि चारी बाजूने पाणी असलेलं मंदिर आहे. तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये. या मंदिराची रचना देखील अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे. निसर्ग बघा असा खुलून आलाय. सावकाश चालू रे. पाऊस पडलाय. मित्रांनो इकडं माळ बघा. सुंदर असं दृश्य. शेतीची कामे देखील चालू आहेत. गाव देखील
हा त्या मंदिराचा मुख्य दरवाजा, जे मंदिर आपण पाहणार आहोत. हे बघा, हेच आहे त्या मंदिराचं प्रवेशद्वार. श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर प्रवेश. पाऊस देखील पडतोय, थोडा कमी आहे पाऊस. या मंदिरामध्ये आपल्याला श्रावणामध्ये खूप गर्दी पाहायला मिळते, कारण ते शिव मंदिर आहे आणि त्या मंदिराचं आगळं वेगळं असं दृश्य कोकणातच आहे. खूप पाऊस आहे. सोलर प्लेट बसवली आहे, कारण विजेचा वापर हा तांत्रिकरित्या न करता आपल्याला नैसर्गिकरित्या करताना पाहायला मिळतोय. हे गावामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीने बसवलेलं आहे बघा. फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. सो फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. हे बघा मंदिराचं प्रवेशद्वार. हे का मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये नजारा बघा, मंदिराचा गाभारा देखील बघा. इथे आपला कॅमेरा बसवलेला आहे. मंदिराच्या चारी दिशेने पाणी आहे. हे बघा मित्रांनो, या मंदिराची रचना बघा, अतिशय सुंदर अशी रचना केली आहे. हे पाण्याच्या सेंटरला बरोबर आहे. चार दिशेने पाणी पाहू शकता. हे बघा चौबाजूने पाणी आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. या मंदिरात हे बघा किती पर्यटक आले. एवढा पाऊस असून देखील एवढे पर्यटक आले. पाण्यामध्ये पोहतोय बघा. पाय पाण्यात गेला बरा वाटते. पाण्यात गेला ते विधू टाक. मंदिराच्या चौबाजूने पाणी आहे बघा. पहिला पाऊस असल्यामुळे थोडं पाणी जरा गळून दिसतंय. हे बघा मंदिर. जरा टाका. मंदिराची रचना बघा, अतिशय सुंदर पद्धतीने मंदिराची रचना केली आहे. तुम्ही देखील या. हे बघा पाण्यात आता आनंद लुटायला सुरुवात केली आहे. मला वाटतं आता 2 तास तरी पाण्यातून बाहेर नाही येणार. हा बघा अथर्व, तू कोणाची वाट बघतोय? चाकुडी लवकर. मित्रांनो, या वास्तूची रचना बघा. मंदिर बघा, अतिशय सुंदर असं मंदिर. आणि हे जुन्या काळातील मंदिर आहे, कौलारू मंदिर आहे. असं मंदिर हे आपल्याला कोकणात पाहायला मिळू शकतं.
आणि हे मंदिर आहे मल्लिकार्जुन. हे बघा, मंदिराच्या चहूबाजूने अशी झाडे देखील आहेत आणि हे देखील पाहण्याचा आनंद लुटताय. मंदिर बघा मित्रांनो. तुम्ही देखील नक्की या. पाऊस असल्यामुळे जरा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे. तर मित्रांनो जरा व्हिडिओ स्टॉप करतोय, जरा पाऊस आहे. मित्रांनो विवेक आपल्या उडी टाकून टाकतोय. उडी टाकले. मी पण मारी. मित्रांनो हा बघा, हा उलटी उलटी उडी मारतोय. मार. कोणा जमत असेल अशी उडी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे इकडचं मंदिर बघा, दाखवायचं राहिलं होतं. हे देखील एक छोटंसं मंदिर आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, पाय ओले आहेत, नाही तर आतमध्ये जाऊन दाखवलं असतं. या मंदिराची रचना देखील खूप छान आहे. हे बघा, पुन्हा देखील एक उडी मारतोय. सुंदर असं दृश्य. मंदिराच्या चारू बाजून देखील बघा, एक मोठं झाड आहे, एक माडाचं झाड. इकडे बघा अनेक पर्यटक आलेत. या मंदिरामध्ये जास्त गर्दी आपल्याला श्रावणामध्ये पाहायला मिळते. हे प्रसिद्ध असं एक शिवमंदिर आहे. हे बघा, मला वाटतं पावसात गारलेले दिसत आहेत. ये ये सो गाईज, तर आम्ही इथं आलो आहोत आणि काही पर्यटक सुद्धा इथे भेटले. तर आम्ही त्यांना काही क्वेश्चन विचारतो. बघा मंदिर परत एकदा दाखवतोय. काका तुम्ही कुठून आलाय? तुम्हाला मंदिर जाऊन कसं वाटलं बाबा? तुम्हाला एवढा लांबून आलात प्रवास करून, तर तुम्हाला कसं वाटतंय? मस्त, छान. अरे काय मस्त वाटतंय. तुम्हाला मंदिर म्हणजे असं काय वेगळं फील होतंय? म्हणजे इथं जे वातावरण आहे ते एकदम आल्हाददायक वातावरण. अजून वाटतं की बसूनच राहावं म्हणजे तिथूच नाही असं वाटतं. ताई तुम्हाला? तरी एवढ्या लांबून प्रवास करून आले, त्यांना खूप छान वाटतंय. आता तुम्ही परत कधी निघणार? चालेल. तर तुला कॅमेरा तू युट्यूबला येणार परत देखील आहे मंदिरात येऊच वाटेल का तुम्हाला? नक्की या. हां हां, श्रावणात खूप गर्दी असेल पण. हां चालेल चालेल. हे मंदिर बघा, असं मंदिर फक्त हे कोकणात आपल्याला श्रींबे गावामध्ये पाहायला मिळेल. हे बघा, हा अजून देखील पोहण्याचा आनंद लुटतोय. हे बघा, ह्याचं पोहून झालंय. ह्या मंदिराची मित्रांनो रचना बघा, अतिशय सुंदर पद्धतीने रचना केली आहे. असे व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच दाखवत राहीन. अजून देखील आपल्याला वीर धबधबा पाहायचा आहे, पण त्या आता जाणे शक्य नाही, कारण आता जवळजवळ 5 वाजलेत आणि तिथे जाण्यासाठी इथून
जवळजवळ अर्धा तास लागतो जाऊन येऊन. परत ते अर्धा एक तास अंतर जरा जास्त होत आहे. तुम्हाला गेलो तर तुम्हाला नक्की दाखवेन. सगळे असे आनंददायी दिसतात. दादा तुला कसं वाटलं रे? तू BSc वाला आहेस ना? IT मधला. तर सांग मला कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं. किती उड्या मारल्या? एकदाच उडी मारली. तुला मस्त छान. मित्रांनो हे देखील बघा. हा बघा हा ब्रिजच्या खाली उड्या मारतोय. ते मित्रांनो पर्यटक आपले चिपळूणवरून आले होते आणि ते या मंदिराचा आस्वाद घेतात. पुन्हा देखील ते येणार आहेत आपल्या श्रावण महिन्यात. आणि श्रावण महिन्यात एवढी गर्दी असते या मंदिरामध्ये की या पाण्यामध्ये देखील जागा नसते, कारण सगळेजण पळत असतात. तर मंडळी आम्ही आता परतीचा प्रवास चालू करतोय. हे बा, तर आम्ही आता जाऊन आंबेडगाव फाट्यावरती दाजीबा स्पेशल चहा पिणार आहोत. आमचा स्पॉन्सर आहे हा अवधूत गुडेकर, पाहू शकता अवधूत गुडेकर. तर मंडळी आम्ही चाललो आहोत, पाहू शकता. ड्रायव्हर आता चेंज झाला, कारण तो मगापासून बोलून टाकलाय म्हणून माझ्याकडे. हे पहा ते तिघजण आता ते स्लो चालले आहेत, कारण त्यांना मागाशी आपल्या येण्याचा आनंद होता ना. तरी देखो तो खूप हेवी ड्रायव्हर आहे. त्याला कोणी भटकवतं ना तर तो सुसाट वेगाने जाऊ शकतो. आणि चिपळूण काट्यात गाडलेला ड्रायव्हर आहे. हे बघा असं निसर्गरम्य वातावरण. बरोबर संध्याकाळी 4 वाजता ना बघा निसर्गरम्य वातावरण पाहू शकता. आज तो प्रवेशद्वार मग आम्ही इथून आतमध्ये गेलो होतो. तर इथून सरळ रस्ता आहे. हा बघा हा एक सरळ रस्ता कुठला आहे. तिथे आपण त्या रस्त्याने तर पुढे गावामध्ये जाऊ शकतो. पण पुढे गावामध्ये आंबेडगावमध्ये खास दाजीची बा चहा पिण्यासाठी स्पेशल चहा आहे असं समजण्यात आलं आहे. म्हणून आम्ही सर्व चाललो आहोत, पाहू शकता. तर मित्रांनो पाठीमागं पाहू शकता ट्रक आहे. त्या साईडला एक माणूस उभा आहे. पण आमचा पुढचा ड्रायव्हरवर त्याच्यावरती पाणी उडवलं. तो रागाने बघत होता. पण काय करणार, आमचा ड्रायव्हर हेवी येते, काय करणार. पण त्याला बोलू शकत पण नाही. त्याला आम्ही हॉर्न देतो तरी थांबत नाही. तो आपला अजून हॉर्न वाजवतो हॉर्न देस मला तरी हॉर्न देस. बघा बघा तो बघा, त्याला काय पडलेच नाही. तो स्वतःच्या दोन्हीत असतो. तर मंडळी पुन्हा एकदा आपण आलोय आंबा खाण्यासाठी. पण हा बघा तो मगाचा ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर आमचा आदित्य भोड. गाडी घे पुढे. तर मंडळी पुन्हा एकदा आंबा खाण्याची इच्छा सुटली म्हणून मी स्वतः कॅमेरा दुसरीकडे देऊन आंबा खाण्यासाठी पाहू शकतो. खूप चविष्ट गोड पदार्थ. मित्रांनो आमच्या ड्रायव्हरला सुद्धा आंबा पाहिजे होता, पण त्याला मी दिला नाही म्हणून तो खूप रागामध्ये गाडी चालवतोय. खड्डे पण बघत नाही. चक्क पाऱ्याला पाणी आलंय. परला पाणी आलं तुम्ही पाहू शकता. गेले रे, सॉरी हा मित्रांनो, नाही तर दाखवलं असतं. अजून भेटतील आपल्याला, भेटतील आपल्याकडे काय येतो काय. तुम्ही पाहू शकता चढामध्ये टर्न असून सुद्धा आमचा ड्रायव्हर किती स्पीडने गाडी चालवतोय पाहू शकतो. हे बघा स्पीड मीटर मध्ये बघा. टर्न मध्ये सुद्धा 50-60च्या स्पीडने चालवतोय. कारण काय, पण आंबा दिला नाही म्हणून. तर मित्रांनो आपण भेटू पुढे आंबेडगाव फाट्यावरती डायरेक्ट दाजीबा येते. तर या आत्तासाठी बाय बाय, पुन्हा एकदा भेटू.
पाण्यात काय करतोस तू? काय करतो पाण्यात? बघा पाण्यात दोघं खेळत आहेत, भाऊ बहीणच दिसत आहेत. मित्रांनो पाहू शकता आमच्याकडे उपलब्ध झाली आहे आता कायमचे पाणी भेटेल या शेतामध्ये. बघा हा पाण्यामध्ये मजा करतोय. तो जरा राजा तो छोट्या पाण्यामध्ये पोहायला बघतोय. नाव नाव काय तुझं नाव? हा दसमे. पाऊस पडला काय? तर मित्रांनो हे पाहू शकता वहाळ हायस्कूल आणि कॉलेज आणि या बाजूला मराठी शाळा देखील पाहू शकता तुम्ही. हे बघा सुंदर अशी मराठी शाळा आहे. ही वहाळ म्हणजे बाजारपेठ आहे इथे. दाखवत ना आतमध्ये जायचं वाटतं. इथे मंगळवारचा इथे बाजार भरतोय आहेत आतमध्ये पाहू शकता. इथे मंगळवारची इथे खूप गर्दी असते. मंगळवार म्हणजेच उद्याच खूप गर्दी पाहायला मिळाली असती जर आपण उद्या आलो असतो तर. मंडळी पाहू शकता याच माळावरती चिखलीच्या शर्यती झाल्या होत्या या ठिकाणी. काही दिवसात इथे देखील मैदान लागलं की तुम्हाला आम्ही नक्की कळवू. तुम्ही पाहू शकता आजी एकटीच या रस्त्याने या घनदाट जंगलामध्ये चालते. पाहू शकता तुम्ही. कोकणच्या माणसांना खूपच भीती वाटते. तर मित्रांनो इकडे खूप पाऊस पडला आहे. पाहू शकता तुम्ही सगळीकडे पाणी साचलं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी ओव्हर आमच्या क्रिकेट स्पर्धा होतात. क्रिकेट शेतामध्ये उपचार झाले आहे कारण तुम्हाला आता कधी पण पाणी मिळू शकतं. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत आबिडगाव पाट्यावरती. तर काही आमचे मित्र मिळाले होते तर पाहू शकतो तुम्ही आबिडगाव फाटा. पाहू शकता आबिडगाव फाटा तुम्ही. आणि हेच ते दाजीबाच्या अमृतुल्य. आम्ही तुम्हाला बोललो होतो की ते जाताना आम्ही चहा पिणार. तो फायनली आम्हाला दाजीबाची चहा मिळालेली आहे. बघा तुम्हाला देखील चहा प्यायची असेल तर आबिडगाव फाट्यावरती दुकान आहे. तर मंडळी दाजीबाची ऐकून आम्ही निघालो. तर मंगाशी मंडळी तुम्हाला दाखवलं होतं आई चंडिकाई देवीचं मंदिर. पाहू शकता आबिडगावात वस्तीत आहे बसलेलं. तर मित्रांनो आम्ही आता या व्हिडिओचा शेवट इथेच करतोय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि टाळाचा बेल करू. मित्रांनो धन्यवाद. असेच व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहीन. आणि असे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करतोय. जर व्हिडिओ असे कोकणाचे पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, घंटा दाबून विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.